नमस्कार, श्री स्वामी समर्थ. तर काल दसरा झाला. नवरात्रीचे 9 दिवस झाले. दसराही होऊन गेला. आता चाहूल लागली ती दिवाळीची आणि दिवाळीच्याच लगबगीची म्हणजे दिवाळीच्या तयारीची लगबग सगळ्यांची सुरूच झाली असेल. तर आज दसऱ्याचा दुसरा दिवस म्हणजे दसऱ्याच्या नंतरचा दुसरा दिवस. कालची पूजा उचलायची होती. सगळ्यात आधी देवघरासमोर म्हणजे देवघरासमोर दिवा प्रज्वलित करून घेतला आणि नंतर उंबरठ्यावरचे जे कालची रांगोळी फुलं वगैरे होते ते काढून घेतले. आज जरी शुक्रवार होता असला जरी ना तरी मला आज उंबरठा पूजन नव्हतं करायचं, कारण की मी कालच केलेलं होतं. त्यामुळे दारात छोटीशी रांगोळी काढून घेतली. उंबरठ्यावरती हळदी कुंकू अक्षता वाहून घेतल्या, दीप प्रज्वलित केला, कापूर लावला, अगरबत्ती लावली आणि नंतर देवाची पूजा करायला घेतली. काल जे सरस्वती पूजन केलं होतं दसऱ्याला ते काढायचं होतं. सगळ्या पुस्तकांची माझ्या ट्रायपॉडची वगैरे सगळ्यांची ना परत एकदा पूजा करून घेतली. हळदी कुंकू वाहून घेतलं, दीप ओवाळून घेतला आणि नंतर आहे ना जे ग्रंथ होते ते ह्याच्यात एका कापडामध्ये ना व्यवस्थित बांधून पिशवीमध्ये भरून ठेवून दिले, जेणेकरून त्यावरती धूळ बसणार नाही. वरती जर उघडे ठेवले ना तर त्याच्यावरती धूळ बसते आणि पुस्तकं पटकन खराब होतात. त्यापेक्षा ज्यावेळेस आपल्याला पाहिजे ना त्यावेळेसच ते काढून घ्यायचे, मग व्यवस्थित राहतात ते पुस्तके. माझी 4-5 वर्षांची पुस्तके आहेत, पण अगदी नव्यासारखी अजून तशीच्या तशी आहेत. मी ज्यावेळेस वाचायचे त्यावेळेसच काढते आणि नंतर व्यवस्थित असं पॅक करून ठेवून देते. सगळी पुस्तके आपल्या आपल्या जागेवरती ठेवून दिले आणि नंतर देवपूजा करायला घेतली. देवाऱ्यातील सगळी फुले काढून घेतली. जो देवघराला हार बांधलेला होता ना तो अगदी टवटवीत होता, त्याच्यामुळे तो नाही काढला मी. आणि सगळे फुलं आता ते जे कालच्या पूजाचे जे फुलं येतं ते खूपच जास्त होते, त्याच्यामुळे मी ते काही फेकून देणार नव्हते, त्याचा मी उपयोग करणारच आहे. मग नंतर व्यवस्थित पाठी वगैरे व्यवस्थित एकावरती ठेवून दिले आणि त्यावरती माझ्या ज्या समया पंत्या वगैरे होत्या त्या ठेवून दिल्या. म्हणजे देवाचं पाणी आहे ते मी वेगळंच ठेवते, जेणेकरून आपले खरकटे वगैरे हात लागणार नाही. आणि ते पण ती कळशी पण तिथं ठेवून दिली एका कोपऱ्यामध्ये. नंतर देवपूजा करून घेतली, धूप दीप अगरबत्ती ओवाळून घेतली. आज शुक्रवार होता, त्याच्यामुळे मी देवाला फुटाणे आणि गुळाचा नैवेद्य दाखवला. पाण्याचं एक छोटंसं तांब्या आहे तो पण ठेवून घेतला आणि नंतर एक सुंदर अशी पावलांची रांगोळी काढून घेतली. आणि हे जे फुलं आहेत ना कालच्या पूजेचे